सूत्र 99. भावाभाव विकारश्च स्वभावादिति निश्चयी निर्विकारो गतक्लेशः सुखे नैवोपशाम्यति. भाव आणि अभाव यांची जाणीव विकार आपल्या स्वभावावर अवलंबून असते. हे जो मनपूर्वक जाणतो तोच निर्विकार आणि क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो. नाथ सांगतात, विकार म्हणजे बदल, परिवर्तन, रूपांतर. बदल होणं, परिवर्तन, रूपांतर होणं यात स्थिरतेचा अभाव आला, म्हणजेच अनित्यता आली, म्हणजेच असत्यता आली. या जगात, निसर्गात सर्वत्र विकाराचं तत्व दिसतं. ह्या अर्थानं माणसाचं शरीरही विकारी आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं रूप सतत बदलत असतं. छोट्याशा बीजापासून मोठे वृक्ष निर्माण होणं, त्यापैकी अनेकांपासून रसाळ फळं, सुवासिक फुलं मिळणं, त्या फळांमध्ये पुन्हा बीजरूपानं आणि फुलांमध्ये परागकणांच्या रूपानं पुनर्निर्मितीची क्षमता असणं, ही निसर्गातली चमत्कार वाटावा अशी घटना त्यातील चैतन्य शक्तीच्या अस्तित्वानं घडते. माणसाच्या बाबतीतही हेच दिसतं. वीर्याच्या एका थेंबातून स्त्री अथवा पुरुष देहाची निर्मिती होते. त्या देहातही बहुतांश वेळेस पुन्हा मनुष्य देह निर्माण करण्याची क्षमता निसर्गतःच असते आणि योग्य वयात ती पक्व होऊन प्रकट होते. हे सर्व त्या चैतन्य शक्तीमुळेच घडतं. तेव्हा एखादी गोष्ट असणं म्हणजे भाव आणि एखादी गोष्ट नसणं म्हणजे अभाव हे त्या चैतन्याशी निगडीत आहे, स्वभावावर अवलंबून आहे, हे आपलं कर्तृत्व नाही याची जाणीव होणं महत्त्वाचं. ती ज्याला होते तो विकाररहित निर्विकार होतो. ह्या जगातील पदार्थांप्रमाणे त्याच्या मनात बदल घडत नाहीत. राग, लोभ, ईर्षा, मद, लालसा आणि अहंकार हे त्याच्या मनात खळबळ निर्माण करून त्याला शांतीपासून वंचित ठेवणारे विकार परिणाम करू शकत नाहीत. प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना त्या चैतन्य शक्तीच्या अधीन आहे. आपण तिच्या आदेशाचं फक्त पालन करणारे आहोत याची त्याला जाणीव असते. म्हणूनच तो विकाररहित असतो. तोच परमशांतीची अनुभूती घेऊ शकतो. ज्याला परमचैतन्याच्या अस्तित्वाची जाणीव होते त्यालाच स्वतःमधील चैतन्य शक्तीच्या अंशाचीही जाणीव होते. तोच विकारांपासून मुक्त होतो. विकारांपासून मुक्ती हीच खरी शांती, हाच खरा मोक्ष. आत्मज्ञानाच्या साक्षात्कारामुळेच भ्रम, विकार, अहंकार आणि अज्ञान दूर होतं. हा आत्मबोधच परमशांतीची अनुभूती देतो. विकाररहित माणूसच ही अनुभूती घेऊ शकतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.